महिरा स्पोर्ट. स्ट्राइक एंडला प्रणय आणि नॉन स्ट्राइक एंडला सुहास मात्रे. तर गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज शाहरुख. पाहूया शाहरुख कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. मारण्याचा प्रयत्न, चांगला फटका, चेंडू जातोय लॉंग लेगच्या रिजनला, येतोय ममता चौकार 4 धावांसाठी. होतोय टीम 5 मार. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून ऑफसाईडच्या रिजनला आणि चेंडू जातो लॉंग ऑफच्या वरून 6 धावांसाठी षटकार. बघा फायनल मॅचला ग्रँड बिस्टो यांच्या माध्यमातून सदानंदजी भोईर यांच्यामधून विकेट हॅट्रिक असेल किंवा षटकार हॅट्रिक असेल 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. चांगला फटका इथे प्रणयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी लॉंग ऑफच्या वरून षटकार. या षटकाराने धावसंख्या उसळते ती 10 वरती. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. शाहरुख याचा भरपूर समाचार घेतलेला पहिल्या 2 चेंडूंवरती तिसरा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फटका, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं हंबल, मात्र तोपर्यंत संधी होती एक धाव पूर्ण करून घेण्याची. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 11 वरती. आता मात्र स्ट्राइक एंडला फलंदाज येतोय तो महाराष्ट्र पोलीस किशोरजी शिलोत्रे साहेब, आपलं स्वागत आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू खेळलेला, चेंडू जातोय तो वाईडिश लॉंग ऑनच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव पूर्ण, एक धाव आणि संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 12 या आकड्यावरती. आणि खातं ओपन करतोय सुहास मात्रे आपलं. चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय टीम 5 मार या संघाला. गोलंदाज शाहरुख मारलेला आहे, चेंडू जातोय, पाहूया मिडविकेटच्या रिजनला आणि तिथे सहज सोपा झेल. प्रणय याची खेळी संपुष्टात. सन्माननीय नंदू म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते कोणगाव गाव म्हटलं की मग जेवणाचा स्वाद आणणारे सन्माननीय एकनाथ म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मित्रांनो, कोणताही कार्यक्रम असू दे, मग एकनाथ म्हात्रे आपल्या हातांची कलाबाजी प्रत्येक कार्यक्रमामध्ये जेवणामध्ये स्वाद आणत असतात आणि ते इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण मानस सन्मान, ते म्हणतात ना आचार्य आमचे जांबारी, ते इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान करून घ्यायचं आहे आपण या मुख्य व्यासपीठावर. प्रत्येक व्यक्तीला सन्मानित करताना या स्पर्धेचे आयोजक सुनील बलिराम म्हात्रे साहेब आधारस्तंभ आहेत. गावातील एकही व्यक्तीला असं सोडलं नाही विदाऊट सन्मानाने. प्रत्येकाला सन्मानपूर्वक इथे सन्मान करत आहेत. स्वागत आणि सन्मान एकनाथ म्हात्रे साहेबांचा आपण करतोय, जे कोणगावचे आचार्य आहेत. आचार्य आमचे जांभारी.
जेवणाचे स्वाद, मेजवानी, वस्तात म्हटलं जात आहे, जे फार मोठ्या ऑर्डर्स घेत असतात. साखरपुरा असो मग लग्न कार्य असो, उत्कृष्ट जेवण बनवणारे ते आचार्य आहेत, त्यांचा हा मानसन्मान. नक्कीच स्पेशल दाल मुंडी. थँक्यू सो मच. आज सुपर संडे रविवार आहे. बॅक टू क्रिकेट, मयूर पाटील. धन्यवाद संदेश पाटील. तर वळतोय आपण दुसऱ्या ओव्हरकडे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. एक गडी बाद धावसंख्या झालेली आहे ती 13. नवीन बॅटर मैदानामध्ये दर्शन. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज अख्तर. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू दिशाहीन. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 14 या आकड्यावरती. आज टीम में आयन करेल नहीं दिख रहे, मुदस्सर भी नहीं दिख रहे. टीम पूरी पैक होकर नहीं आई है, लेकिन अच्छी खेल रही है. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 15 वरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र केलेल्या फनफूटच्या साह्याने चेंडू जातोय शॉर्ट लॉंग ऑफच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 16 या आकड्यावरती. संत सुरुवात या दुसऱ्या षटकामध्ये म्हणावी लागेल आपल्याला. गोलंदाज तयार अख्तर. पुन्हा एकदा चेंडूला खेळलेला वन बॉल. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिजनला. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा पार चौकार. पर्यंत संधी होती एक धाव पूर्ण करून घेण्याची. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 21. एक बाद 21. चांगली सुरुवात पॉवर प्ले मध्ये म्हणावी लागेल. अजूनही काही चेंडू शेष आहेत. इथून जर मोठे फटके आले तर 25+ पॉवर प्ले मध्ये एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो. गोलंदाज तयार अख्तर. हो, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र सुंदर झेल. अतिशय सुंदर कलेक्ट केला आणि गडी बाद. आपण मयूर जर विचार केला तर कालपासनं त्याचा दुसरा दिवस आहे. म्हणजे चांगली ही झेल, वन हँड कॅच असं म्हटलं तर टेनिस क्रिकेट बॉलमध्ये. आणि असे सोपे नाही तशा झेल पकडणं. तिथे कॅप्टनने पकडली आहे. नक्कीच संदेश पाटील आतापर्यंतची या स्पर्धेतील चांगली झेल म्हणावी लागेल आपल्याला. कॅप्टन याच्या माध्यमातून कॅप्टन लीडिंग फ्रंटची भूमिका इथे बजावताना नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. किशोर शिलोत्रे. सन्मान्य श्री विशाल पटेल साहब, आपको वीआईपी डैश पर जुड़ना है, आपका हार्दिक स्वागत है. विशाल पटेल साहब, आपको वीआईपी डैश पर आना है, आपका हार्दिक स्वागत है. सुंदर चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता किशोर यांनी, मात्र बेड होत आहेत. चांगला कलेक्ट केला यष्टी रक्षकांनी. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे ती 21. 21 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आता गोलंदाजांच्या माध्यमातून. मागचे 2 चेंडू चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू अख्तर यांचा. यावेळेस मात्र कट केलेल्या गॅप मध्ये जातोय चेंडू. इथे आउटफील्ड फास्ट आहे. पाहूया चेज होईल का. आणि इथे मात्र रोनाल्डो, मेस्सी सर्वांचं इथे पाहायला मिळालं आपल्याला एकाच फ्रेम मध्ये फुटबॉल. आणि पंचांना देखील आपण पाहायचंय. पंचांना देखील जर पाणी लागले तर थैंक यू सो मच कमेंट्री बॉक्स. हमारे बीच मायरा स्पोर्ट के करता धरता
जमीर शेख मौजूद हो चुके, आपका हार्दिक स्वागत है। मैं गुजारिश करता हूँ इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइज राम मुकादम जी, आपको ये सम्मान करना है आपको। मारा स्पोर्ट के करता धरता है, उनका स्वागत और सम्मान यहाँ पर हो रहा है। जमीर शेख काफी मशहूर है, उनका ये सम्मान होता हुआ रामजी मुकादम साहब के शुभ हाथों से। ये आप देख सकते हैं अपने टीवी स्क्रीन पर, जहां पर इज्जत अफजाई होती भी, स्वागत और सम्मान होता हुआ। थैंक यू सो मच, आप आए इस टूर्नामेंट में। बैक टू क्रिकेट। नवीन गोलंदाजीसाठी येतोय साहिल तिसऱ्या षटकामध्ये. साहिल आणि बघा मित्रांनो, जो यानंतरचे जे मॅचेस जो देखील संघ विजय होईल त्याकरता भोईर बंधूंकडून इथे थंड शीतपेय याचं पारितोषिक जाहीर झालेलं आहेत. उमेश भोईर, महेशजी भोईर यावेळेस मात्र फोर्स करून खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे गडी बाद. चालली नाहीये मैदानामध्ये, कदाचित आज रविवार आहे, बोंबील बटाटा भाकर झाली नसेल. मॅच दुसरी आहे, वेळेवर उपस्थित राहणं फार महत्वाचं होतं. स्ट्रोक मध्ये पॉवर नव्हती असंच आपण म्हणू शकता. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं, टॉस करण्यासाठी यायचं आपण. पुढचा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम पूर्ण तयारी करत आहे, ती म्हणजेच 27 स्टार 27 स्टार आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस. आज महेश येतात. इन ऍक्शन मध्ये आलोक मुकादमला आपण बघणार आहोत. पुढच्या मॅच मध्ये 27 स्टार आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस, आणि त्यानंतर एजेस स्पोर्ट आणि केएन एंटरप्राइजेस. आज देखील 8 मॅचेस टोटल होणार आहेत. फायनलचा दिवस आहे, सुपर संडे, प्रत्येकाला सुट्टी आहे. मात्र मित्रांनो, हे देखील विसरून चालणार नाहीये, 12वीची परीक्षा सुरू आहे. आपण कोणाला डिस्टर्ब होणार नाही याच्याकडे देखील लक्ष देणार आहोत, म्हणून लवकर मॅचेस पूर्ण करू. आणि आज मित्रांनो तुम्ही अजिबात विसरणार नाही, आजचा दिवस म्हणजे भारतीय आपण असल्याचा आजचा अनुभव तुम्हाला जाणवायला मिळेल. कारण की आज भारत पाकिस्तानचा मॅच आहे, 2:30 वाजता ती मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचा अपडेट आपण नक्कीच देऊ युट्यूबच्या माध्यमातून देखील. तर नवीन बॅटर मैदानामध्ये महेश येतोय. आमच्यामधून रजा घेताना माऊली, आमच्या या पतसंस्थेच्या अध्यक्षा मीनाताई म्हात्रे, आपलं स्वागत असाल आणि आशा असेल आई माऊली आपण संध्याकाळी देखील उपस्थित असाल. तर ही एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 30 या आकड्यावरती. साहिल चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चौकार, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस होता, चेंडू जातो मिडविकेटच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण दिले आणि तोपर्यंत संधी होती धाव घेण्याची. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 32 या आकड्यावरती. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा चेंडूवर खेळलेल्या कार्पेटच्या साहाय्याने मिडविकेटच्या रिजनला क्षेत्ररक्षक होता, शॉर्ट मिडविकेटला तिथे चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. इथे मात्र कमिटमेंट नाहीये एक दुसऱ्यांमध्ये, मात्र तोपर्यंत सहजगत्या दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 34 या आकड्यावरती. अजूनही काही चेंडू शेष आहेत तिसऱ्या षटकातील. एक चेंडू बाकी आहे. चांगल्या स्थितीमध्ये इथे म्हणावं लागेल 5 मार्चचा संघ फलंदाजी करताना. साहिल षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सामना करतील. किशोर, साहिल
पुढे धाव मारण्याचा प्रयत्न डाऊन टू. हो, इथे मात्र अडवलेला आहे चेंडू. सरळ क्षेत्ररक्षकाला पकडलं होतं, मात्र झेल टिपलेली नाही. मात्र नक्कीच संघासाठी काहीतरी आपल्या धावा इथे वाचवताना. संजयजी, काय वाटतंय ही फिल्डिंगसाठी? झेल तर सोपं होतं, मात्र आपण स्वागत सन्मानाकडे बोलणार आहोत. मी विनंती करतोय लोपेजी मुकादम यांना की आपण आपल्या शुभास्ते पुढील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. लोपेश मुकादम यांना विनंती करते आपण अपना शुभास्ते सम्मान करायचा है. हमारे बीच विशाल पटेल साहब मौजूद है, उनका आपको स्वागत और सम्मान करना है. ममता चषक 2025 में आपका हार्दिक स्वागत है. लोपेश मुकादम आपल्या शुभास्ते हा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहेत. मित्रांनो, आज पाहुण्यांची भरपूर मोठी उपस्थिती असेल. स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर विशालजी पटेल साहेबांचा केला जात आहे. इस्माइल शेख ने मायरा स्पोर्ट टीम को शुभकामना दी है. अब तक 3 विकेट और 36 रन बने. 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. ऑलवेज नहीं कह सकते हम, अच्छी शुरुआत तो की है यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम ने, लेकिन आपकी शुभकामना जो है मायरा स्पोर्ट टीम के लिए है. आपका हार्दिक स्वागत है इस्माइल शेख. शायद ही ऐसा सुनने में आया कि आयन बल्लेबाजी करने वाली टीम में खेल रहे हैं. तो इथे 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाले. 36 धावा धावफलकावर. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज अगदास येतोय. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती स्वेअर मारा करताना अगदास. वाईटचा इशारा येतोय. अगदास सामना करेल तो डावखऱ्याचा फलंदाज महेश. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये आलेला नाहीये. चांगला कमबॅक या चेंडूवरती अगदास द्यायचं. पहिला चेंडू वाईडात आलेला होता, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक. चेंडू जातोय निर्धाव. अगदास षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करेल तो महेश. डावखऱ्याचा फलंदाज महेश ज्याने आतापर्यंत 1 धाव केलेली. किशोर मात्र चांगली खेळी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा कट केलेला, यावेळेस खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातो. 1 बॉन्स 2 बॉल्स, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. चौकाराने मात्र धावसंख्ये पुढे सरसावते ती 41 वरती 3 बाद 41. यावेळेस मात्र महेशाच्या बॅटमधून एक चांगला फटका आला. खाली क्षेत्र होतं आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या वरून चेंडूला पाठवलं. पॉईंटच्या रिजनला 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने धावसंख्या पुढे सरसावते ती 41 वरती. आता मात्र कुठेतरी थोडीशी दिशा भरकटताना अगदास. धावसंख्या 41. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस बॅटची लिव्हिंग एज लागते. एक चोटी धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पाहूया. रनआउटची संधी तर आहे. आउट करतायत का? आणि इथे आउट केलेला नाहीये. कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला असंच खेळ पाहायला मिळालं होतं. सौरभ झा याला आउट केलं नव्हतं. राज बावले आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मात्र काहीतरी धावा तोपर्यंत आल्या होत्या आणि राज बावले यांचा संघ देखील क्लोज एन्काउंटरमध्ये पराभूत झाला होता. बघा मित्रांनो, अशा प्रकारच्या चुका ह्या तुम्हाला नंतर महागात पडू शकतात. धावसंख्या होते 42. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. गोलंदाज अगदास. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पुल केलेला आहे. चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजनला. 4 धावांसाठी चौकार.
वरती धावा आल्या 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 46-46. लॉस ऑफ 3 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. चौथं षटक अजूनही मार्गस्थ आहे. अगदास त्याच्या गोलंदाजीचा इथे मात्र आता खरपूर समाचार घेण्यात आलेला आहे. 2 चौकार या ओव्हरमध्ये त्याचे आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मात्र सुंदर चेंडू, चांगला कमबॅक सोडून दिला होता. पंचांकडे दाद मागितली. वाईटसाठी मात्र पंच अपील फेटाळून लावतायत. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक म्हणावं लागेल या गोलंदाजाचं. या चेंडूवरती षटकातील पुढचा चेंडू घेऊन अगदास सामना करतील ते किशोर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. बीट बॅट्समन, बीट विकेट किपर. संधी आहे एकदा पूर्ण करून घेण्याची. आऊट इथे मात्र आत्ता केलेलं आहे किशोर यांची खेळ संपुष्टात. तर अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47. लॉस ऑफ इथे डावखुऱ्या हाताचा फलंदाज. इथे मात्र चेंडूला कट केलेला आहे. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षक इथे. तोपर्यंत संधी एकदा पूर्ण करून घेण्याची. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 48 वरती. आता मात्र खूप उशिरा प्रशांत यांना प्राचारण करण्यात आलेलं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज शाहरुख याला पाचारण करण्यात आलेलं आहे. सामना करतील प्रशांत म्हात्रे. अनुभव खूप आहे या खेळाडूकडे. सातत्याने भिवंडीचं क्रिकेट त्यांनी गाजवलेलं आहे. त्यांची गोलंदाजी असो, त्यांची फलंदाजी असो. बघा 38 सर्कलमध्ये 4 खेळाडू ठेवणं कंपल्सरी आहे. आणि काल एका संघाला पंचांच्या बॅक साईडला 3 क्षेत्ररक्षक असल्यामुळे पेनल्टी देखील लागलेली. यावेळेस मात्र चेंडूला चिप केलेल्या हवेमध्ये प्रशांत म्हात्रे आणि प्रशांत म्हात्रे यांची खेळी संपुष्टात. त्याला पाहायला मिळाले. पंच राजेंद्र पाटील जे खूप बिझी असतात. भादवडच्या क्रिकेट ग्राउंडवरती सुद्धा आम्ही त्यांना नेहमी पाहत असतो. या भिवंडीच्या पंच कमिटीचे एक मुख्य पंच. मात्र इथे शाहरुख चांगल्या प्रकारे कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीवरती. शाहरुख यावेळेस मात्र शफल लावून मारण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव.
शाहरुख हे एक जबरदस्त गोलंदाज आहे बघा. चांगली गोलंदाजी जर झाली तर धावा कमी देखील येतात आणि खराब गोलंदाजी झाली तर तुम्ही मोठ्या धावा सुद्धा देऊ शकतात. पुन्हा एकदा पंचांसाठी लोअर फुलटॉस चेंडू होता, मात्र पंच होत आहे तिथे बाद. खेळ ही संपुष्टात. राजेंद्र पाटील यांची डीजे बघा कुठे ना कुठे विचार करत असतील प्रशांत दादा म्हात्रे सुद्धा. चेंडू चांगला होता, फक्त त्यांनी चिप केला होता चेंडूला. जर ताकद इथे असती त्या फटक्यामध्ये तर नक्कीच लॉंग ऑन क्लिअर झालं असतं, मात्र त्यांनी चिप केलं चेंडूला आणि गडी बाद झाले. ते न्यू बॅटन मैदानामध्ये निखिल म्हात्रे. धावसंख्या मात्र इथे पाचव्या षटकामध्ये अजूनही थांबलेले ती 48 वरती 6 गडी बाद 48. चांगली गोलंदाजी शाहरुख याच्या माध्यमातून. शाहरुख निखिलसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, भिंगरी शॉट खेळायचं होतं इथे. चेंडू बॅटच्या रडारमध्ये आलेला नाहीये. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव येते. लेग 22च्या स्वरूपामध्ये एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 49 49 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असणाऱ्या या इनिंगचा धावसंख्या झालेली 49. हो इथे मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो शॉट मिडविकेटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. अशा प्रकारे एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 50 आणि 51 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे टीम महिरा स्पोर्ट या संघाच्या समोर. पुढील दोन संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. सिद्धिविनायक आणि सिद्धिविनायक संघाचा कर्णधार आपणास विनंती असेल आणि 27 स्टार 27 स्टार चला आपण फक्त टॉस करून घेणार आहेत. कोणत्या प्रकारचा ओपिनियन नसणार आहे. तर मी विनंती करतोय नाणेफेकीसाठी जमीलजी शेख साहेबांना विनंती असेल की त्यांनी पुढील टॉससाठी यायचंय. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करून घेणार आहोत. चला दोन्ही संघाचे कर्णधार सिद्धिविनायक आणि 27 स्टार 27 स्टार संघाचा कर्णधार अमित छत्रे आलेले आहेत का? चला यायचंय, स्पीडअप करायचंय वरती. चला सिद्धिविनायक आणि 27 स्टारचा कर्णधार
चल आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. कॅप्टन पोचलेला असतील तर टॉस करून घ्यायचं मयूर. 27 स्टार आणि त्यांच्या अगेन्स्ट सिद्धिविनायक. बिग मॅच, बिग फाईट. अमित छत्रे टॉस बॉक्स मध्ये. मयूर टॉस करून घ्यायचे. शेख साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. कॉल कोण देणार आहे? 27 स्टारचा कॉल असणार आहे. ओके, हेड बोललेलं आहे त्यांनी आणि आलेला आहे टेल. तर नाणेफेक जिंकलेले सिद्धिविनायक संघाने. आपला फक्त निर्णय सांगायचा आहे. बॉलिंग. ओके, बेस्ट ऑफ लक. आणि बॅटिंग करायची आहे 27 स्टार संघाला. चला आपण दुसऱ्या डावाला इथे सुरुवात झालेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटर तुम्हाला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे मायरा स्पोर्ट टीमच्या माध्यमातून. गोलंदाज इथे पहिला स्ट्रोक गॅप मध्ये खेळलाय आणि क्षेत्ररक्षक नाहीये आणि तिथे चेंडू चाललाय सीमारेखा पार. शुरुआत की है मायरा स्पोर्ट टीम ने. अख्तर और शानू दो बल्लेबाज. अच्छी शुरुआत की यहाँ पर अख्तर ने, लेकिन फिर से एक बार कम बैक करते हुए. हमारी तुम्हारी चलती भी पहली गेंद पर चौकार, फिर डॉट, फिर सिक्सर, फिर डॉट. क्या अगली दो गेंदों में कुछ विकेट या सिक्सर? अगली गेंद अब स्टंप के बाहर निकलकर फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेलते हुए यहां पर गेंद बाउंड्री लाइन के बाहर मिड विकेट के ऊपर से जाने वाली है. फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक इनफील्ड के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर निकलती हुई 4 रनों के लिए. राजेंद्र पाटिल देखते रहे वहां पर गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. दनेश पहली ओवर में, पहली ही पावर प्ले के ओवर में काम तमाम किया बल्लेबाज अख्तर ने. आने वाला दूसरा पावर प्ले जो है वो पावर प्ले में अच्छी गेंदबाजी करनी होगी. हालांकि 24 गेंदें बचे और 30 रन डिफेंस करने अभी भी. 21 रन खर्च किए गेंदबाज प्रणय ने.
दिन में तारे दिखाए वहां पर बल्लेबाज अख्तर ने। इक्कीस रन बने पहले ओवर की समाप्ति पर, जहां पर दो चौका, दो सिक्सर और एक सिंगल रन। अच्छे बल्लेबाजी कर रहे हमारे बीच हेमंत जी केने साहब जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। हमारे ऑफिशियल स्कोरर बता रहे 20 रन बने। नहीं, गलती हर इंसान से होती है। सुब्रतो दुबे वैसे भी अच्छे स्कोरर है, कुछ तो सीखने के लिए तो मिल रहा है उनको, अनुभव ले रहे हो इस टूर्नामेंट के माध्यम से। अगले साल मेरे साथ में कंपलसरी रहेंगे हो। गेंदबाजी में परिवर्तन फिर से एक बार मोर्चे पे लगा यहाँ पर प्रशांत मात्रे को। काफी मशहूर गेंदबाज है, काफी नाम किया उन्होंने क्रिकेट के माध्यम से, लेकिन टीम को कमबैक करना होगा। यहां से 31 रन डिफेंस करने, अभी भी 24 गेंदें बची है। इस ओवर की पहली गेंद लेकर सन्माननीय सचिनजी कराले साहेब आणि दीपाली ताई कराले यांचं शुभागमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। ग्रामपंचायत सदस्य आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सामने गेंदबाज अच्छे, तो फिर शाहरुख ने 1 रन बनाया, स्ट्राइक लोडेड की है और बल्लेबाज अख्तर को मौका दिया। उन्होंने 6 गेंदों में 20 रन बनाया अपने टीम के लिए। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक स्क्वायर लेग क्षेत्र में खेल दिया, फील्डर काफी दूर है, 1 रन पूरा करते हुए अच्छी फील्डिंग होती भी। स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे एक्सपर्ट स्कोरर बता रहे सुबोध 22 रन। प्रशांत मात्रे को 1 से 2 विकेट लेने जरूरी है इस ओवर में। फिर से एक बार बढ़िया गेंद, बढ़िया फॉलो थ्रो। काफी मशहूर गेंदबाज है, काफी वेरिएशन है उनके पास, काफी टैलेंट है। ये मैच आखिरी ओवर तक, आखिरी गेंद तक ये जरूर जाएगा, क्योंकि इस मैच में 2 ओवर फेंकने वाले गेंदबाज है प्रशांत मात्रे, और काफी इंपॉर्टेंट रहेंगे वो 2 ओवर। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक खेला है, पॉइंट का फील्डर अब गेंद के पीछे, लेकिन काफी दूर से कवर होकर पॉइंट पर आए फील्डर और गेंद को उठाया, तब तक 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। आज टीम में राजेंद्र पाटिल भी है, तो फिर अच्छी गेंदबाजी है यहाँ पर फील्डिंग करने वाली टीम के पास। फिर से एक बार बढ़िया गेंद, डॉट गेंद। 5 मार टीम, काफी लेजेंड प्लेयर है। सुभाष मात्रे टीम में, प्रशांत मात्रे, एकता मिजाइल, राजेंद्र पाटिल टीम में खेल रहे। 1 से 2 यंग प्लेयर है। ओ, ये अच्छी गेंद की थी वहां पर, कटर गेंद डाली थी इस मर्तबा, लेकिन ये देखिए शाहरुख को अब जाना होगा आउट होकर। वही कह रहे वहां पर अख्तर से शाहरुख की ये रन था, लेकिन मना किया अख्तर ने। सही फैसला किया अख्तर ने भी, थ्रो भी अच्छा आया था वहां पर, लेकिन शाहरुख, वो कहते हैं ना, काफी घाई रहती है उन्हें। आउट होकर अब निराश होकर डगआउट में लौटे हुए। स्वरूपात चांगली गोलंदाजी एकता मिजाल, प्रशांत मात्रेंची तुम्हाला पाहायला मिळाली। फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्याने एक महत्वाचा विकेट रनरचा मिळाला। म्हणून सांगतो, गावातील लेजंड खेळाडूंना मान सन्मान द्या, त्यांच्याकडे भरपूर काही आहे, भरपूर काही शिकण्यासारखं आहे। मी अगोदर देखील उल्लेख केला होता, काल देखील उल्लेख केला होता, गावात जेव्हा लेजंड खेळाडू असतात, सिनियर खेळाडू असतात, त्यांना फॉलो बॅक करणं फार महत्वाचं आहे। कारण की मी
म्हणेल की 2011 नंतर जर लाईट टेलिकास्ट जर कोणता असेल तर तो प्रिन्स मूवीज. त्याच्या अगोदर फक्त आणि फक्त विलासर पाटील शोचं आपण बघितलं चॅलेंज ग्राउंडवरच लाईव्ह टेलिकास्ट शेखर या नावाचा चॅनल होता, त्या चॅनलवर ती स्पर्धा खेळवायची. त्यानंतर प्रिन्स मूवी झाला आणि त्यानंतर सर्व खेळाडूंना फोकस केला. जर त्याच्या अगोदर जर लाईव्ह टेलिकास्ट असता, युट्यूबर असता, तेव्हा एक खेळाडूंचा खेळ तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळाला असता. मग वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक असो, आलिमगरचे प्रल्हाद पाटील असो, प्रत्येकाची नावं घेऊ आपण. प्रशांत मात्रे देखील खेळत आहेत. ऑफस्टिकचा चेंडू, चांगला चेंडू आहे. ही खासियत आहे राजेंद्र पाटील यांची. ऑफ कटर आणि ब्रेक थ्रो नक्कीच मिळवून देत असतात आपल्या संघाला. आणि सुरुवात तर चांगली झाली आहे, डॉट चेंडूने केली आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण थांबायचंय, फक्त 2 मिनिटं द्यायचंय. आपला वेळ, आपण अमूल्य वेळ दिला, मात्र आपण जर सन्मानपत्र पहा पहा, मागच्या झालेल्या स्पर्धेमध्ये थोडेसे निराश झाले होते राजेंद्र पाटील सरवलीच्या चषकामध्ये सोनाली क्रीडांगणवर. मात्र तिथे ती नाराजगी दूर ठेवून आपल्याला फ्रेश मॅच खेळायचा आहे, त्याच्याकडे फोकस करताना बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट केलेले आहेत. क्रिकेट आहे, काही होऊ शकतो मित्रांनो. क्रिकेट एक संघर्ष करणारा खेळ आहे. तुम्ही जेवढा चांगला खेळाल, अधिक खेळाल, तेवढा तुम्हाला पुढे जाण्याचा रस्ता आहे. त्यांचा स्टेटस देखील इमोशनल करण्यासारखा होता, आम्ही देखील बघितलं होतं. मात्र इथे पूर्णपणे स्वतःला पूर्ण एकदा सिद्ध करण्यासाठी ते आलेले आहेत. मात्र इथे टायमिंग फुटवर्कचा खूप चांगला वापर होता. मात्र सरळ शतकाच्या हातामध्ये विकेट मिळालाय. सेलिब्रेशन सुरू झालंय मैदानाच्या आतमध्ये, कारण की प्रशांत मात्रे नंतर राजेंद्र पाटील यांचा हा विकेट पाहायला मिळतोय. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता, डिस्टन्स कव्हर करू शकले नाही तिथे मिड विकेट क्षेत्रावर. आणि तिथे मला वाटतं प्रणय होते, त्यांची कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे, चांगली झेल त्यांनी पकडली आहे. आणि दुसरा विकेट इथे मिळाला टीमला. 5 मार्क संघ मागच्या KPL मध्ये सेकंड रनर्स राहिला होता, अर्थातच उपविजेता संघ म्हणू शकता आपण. मग इथे फायनल जिंकण्याचा त्यांचा देखील मानस असेल. त्यांचे प्रयत्न सध्या तरी मैदानामध्ये पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॅफ गेलाय, कॅफला चांगला खेळावा लागेल. टीमचे कॅप्टन राजेंद्र पाटील, ब्रेक थ्रो मिळालाय. फक्त 1 धाव दिली आहे 4 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी, चांगला व्हेरिएशन राजेंद्र पाटील. पहा पुन्हा समोर खेळलाय प्रशांत पाटील आहे तिथे. ओ 1 2 का 4 चेंडू चालला सीमा रेखा पार येतोय चौकार. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल ना, तेव्हा शतरक्षण करणाऱ्या खेळाडूने खूप चांगली फिल्डिंग करणं फार महत्त्वाचं आहे. इमोशनल थोडासा गोलंदाजाला बघितला, थोडासा चर्चा केली प्रशांत मात्रे सोबत की पुढे येणं फार महत्त्वाचं होतं. आता चेंडूची बघितली वाट आणि लावली बॅटरने वाट. फुलटा चेंडू, फुल टोल उचल करताना चेंडू चालला सीमा रेखा पार. कॅपच्या बॅटमधून येतोय षटकार. तर वळतोय आपण एक सत्कार सन्मानाकडे. मी विनंती करतोय संकेतजी म्हात्रे यांना की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते माननीय श्री सचिनजी कराळे यांचा सत्काराने सन्मान करायचा आहे.
संकेतजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते माननीय श्री सचिनजी कराळे यांचा सत्कार आणि सन्मान होताना कॅमेरामॅन फोकस देअर, फोकस हेअर. सचिनजी कराळे यांचा सत्कार आणि सन्मान संकेतजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ तसेच या पतसंस्थेचं वार्षिक कॅलेंडर देऊन त्यांचा सत्कार आणि सन्मान होताना त्यानंतर मी विनंती करतोय राजन म्हात्रे यांना की त्यांनी हेमंत केणे यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. राजनजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हेमंतजी केणे मान्य श्री आमचे आजचे मान्यवर पाहुणे यांचा सत्कार आणि सन्मान VIP डाईजवरती. त्यानंतर आपण वळतोय अजून एक सत्कार सन्मानाकडे. मी माननीय श्री मनोजजी लोखंडे साहेबांना विनंती करतोय की आपण समोर यायचं आहे. संकेतजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मनोजजी लोखंडे साहेबांचा आपण सत्कार आणि सन्मान करायचा आहे. मनोजजी लोखंडे यांचा सत्कार आणि सन्मान संकेतजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होताना त्यांना ही शॉल तसेच प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि वार्षिक कॅलेंडर इज ओव्हर टू कॉम्बॉक्स. संदेश पाटील. चांगला प्रयत्न तिथे राहिला होता राजेंद्र पाटील यांचा, मात्र बॅकअप चांगला मिळाला तिथे. कदाचित हा जर त्यांच्या हाताला चेंडू लागला नसता तर चौकारच गेला असता. मात्र चांगली ड्राईव्ह केली तिथे, चेंडूला त्यांनी अडवलं, त्याला बॅकअप मिळाला, मात्र धाबा पूर्ण केल्या जाते. 40 धाबा धावपलकावर झालेल्या आहेत. इथे पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटचा क्षेत्ररक्षक पोहोचला गेलाय, एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो आलाय वाईट आणि त्याचं कारण 2 धाबा पूर्ण. गोलंदाजी एंडकडे करण्यापेक्षा बॅटिंग करणाऱ्या एंडकडे जर थ्रो आला असता तर बॅटर आउट झाला असता. पुढच्या मॅचसाठी आलोक मुकादम याची तयारी तुम्हाला पाहायला मिळते. निंबाच्या झाडाखाली थंडगार हवा खाताना पुन्हा एकदा आपण पाहतोय राजेंद्र पाटील यांनी खूप चांगली फिल्डिंग केली आहे, मात्र चेंडू धडपडतंय असंच म्हणूया आपण. त्याच्या मागे राजेंद्र पाटील. तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून. 42 धाबा धावपलकावर झालेल्या आहेत, 43 सॉरी. तर अजूनही इथे 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू भरपूर महत्वाचा असेल. जर डॉट आला तर शेवटच्या षटकामध्ये 8 राहतील आणि त्याच्याकरिता हा कॅप्टनने खेळलेला हा स्ट्रोक आहे. कॅपच्या बॅट मधून हा चेंडू चालला सीमारेखा पार येतोय चौकार. गोलंदाजी केली, मात्र जर त्यांनी जर स्वतः पॉवर प्लेचं जे पहिले षटक ज्यामध्ये 20 धावा आल्या ना, त्यामध्ये जर त्यांनी गोलंदाजी केली असती ना तर इथं चित्र काहीतरी वेगळं असतं. आता इथून फक्त जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 4 धावा. एक अनुभवी क्रिकेटर आहेत, त्यांना अनुभव आहे, मात्र तुम्ही जे मैदानामध्ये निर्णय घेताना चालू मॅचच्या दरम्यानमध्ये ते खूप महत्त्वाचे असतात. जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नसतं, असं केलं असतं तर तसं झालं असतं. याला काही महत्त्व नसतं. जे मैदानामध्ये घडतं ना त्याला खूप महत्त्व असतं मित्रांनो. आता मात्र अंतिम आणि महत्त्वाचं षटक टाकण्याकरता गोलंदाज येत आहेत दर्शनजी धुळे. बघा या 4 धावा डिपेंड झाल्या होत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. सचिनजी तेंडुलकर यांनी डिपेंड केले होते. तर कालच्या दिवसामध्ये एक हाच कारनामा करून दाखवला होता या स्पर्धेमध्ये सचिन याने साई माऊली संघाचा. आणि बघा ना, जे बोलतात ना मित्रांनो, अंत असती प्रारंभ, की कधी कधी तुमचा जो अंत असतो ना तिथून देखील तुमच्या नवीन अध्यायाला सुरुवात होत असते. काल सचिन याने करून दाखवले. 6 चेंडूमध्ये 2 धावांची गरज होती. संघाला वाटलं पराभूत होईल, तिथून मात्र संघ आज फायनलमध्ये प्रवेश केलेला. आजच्या दिवसामध्ये त्यांना आपण नक्कीच पाहू.
फक्त गोलंदाज तयार होत आहेत. 6-4चं इक्वेशन इथे मात्र चेंडूला खेळलेला आहे काऊ कॉर्नरच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. येते एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 48. आता इथून फक्त आणि फक्त 3 धावाची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. डॉट चेंडू तर टाकण्याचा प्रयत्न दिसत नाहीये, मात्र चेंडू चालला सीमारेखा पार. येतोय षटकार. मॅच फिनिश करत असताना बॅटर आपण पाहतोय केफला